जर देशातलं सरकार देशातल्या नागरिकांना टार्गेट करत असेल, अतिरिक्त टॅक्स लावत असेल, महागाई वाढवत असेल, एक है तो सेफ है सारखे नारे लावून जातीवाद करत असेल, देशाच्या सीमारेषा सुरक्षित नसतील, सरकार त्याचंही राजकारण करत असेल, बुवाबाजी भोंदूगिरीला खतपाणी घालत असेल, सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठली असेल, त्यांना जर खलिस्तानी म्हणत असेल, मुसलमानांना पाकिस्तानी म्हणत असेल, अलगाववादी म्हणत असेल, आतंकवादी म्हणत असेल, मंत्री लोक माकड चाळे करत असतील, फालताड लोकांचं समर्थन करत असेल, तरुणांच्या हाताला काम नसेल, देशात असमानता असेल, विकासाच्या नावावर नुसती फोडाफोडी असेल, मतचोरी होत असेल, धार्मिक कट्टरतावाद असेल, अभिव्यक्तीवर गदा आणणारे कायदे मंजूर होत असतील, राज्य अथवा देश हुकुमशाहीसारखा वाटायला लागला असेल, तर एक दिवस नेपाळ होणारच. मी कौतुक करतो त्या नेपाळी तरुणांचं, नेत्यांची आंड चोळण्याच्या पलीकडे जाऊन आमदार, खासदार, मंत्री, प्रधानमंत्र्याच्या पेकाटात लाट घालायला भिले नाही. एकत्र आले, माज मोडला, देश राखला, क्रांती केली. हर हर महादेव.